ऍक्च्युली यू आन्सर्ड युअर ओन क्वेश्चन. जसे आपण आहोत तसंच तिकडे खेळावं लागतं. कितीही असं हे करून केलं, धोरण करून गेलं की नाही मी असं करेल, नाही मी तसं करेल, माझ्याकडे ऑलरेडी पॉवर आहे, आम्हाला पॉवरच देऊन पाठवलेलं. बट इव्हेंच्युअली तिथे जे बसलेले होते ते ऑलरेडी 60 दिवसांपासून 50-60 दिवसांपासून तिथे होते. आणि हा गेम पर्सनॅलिटीचा असल्यामुळे आपली ट्रू पर्सनॅलिटीच तिथे पहिले फोरफ्रंटला येते. आणि राहिली गोष्ट स्ट्रॅटेजीची की मी असा खेळेल, मी तसा खेळेल, तर ती स्ट्रॅटेजी मी बनवून नव्हतो गेलो. कारण त्याचं खूप सोपं आहे आणि जे लॉजिकल पण वाटतं मला. कारण बाहेर जे दिसतं तसंच सगळं आतमध्ये आहे असं मला वाटत नव्हतं आणि ते खरं होतं. आतमध्ये गेल्यावर जेव्हा मी 2-3 दिवस लोकांशी बोललो, गेज करायचा प्रयत्न करत होतो की काय कोण खरंच कुठल्या टीम कडून आहे, खरंच कोणी खेळतं का नाही. ज्याच्यामध्ये माझी लोकांबद्दलची मतं पण बदलली. ज्यांना मी हिटमध्ये ठेवलेले ते मला हिट नाही वाटायला लागले. जे नव्हते माझ्या लिस्टमध्ये ते मला जरा बरे वाटायला लागले. कोण म्हणजे? जसं राकेश होता माझ्या हिट मध्ये होता, पण आत गेल्यावर मला तसं नाही जाणवलं. जे मी त्याला बोललो पर्सनली, म्हटलं अरे तू नाही म्हणजे होताच माझ्या हिट मध्ये, पण आता मला तसं काही दिसत नाहीये. कारण त्याची खेळण्याची पद्धत इतकी संथ वाटली मला की तो खेळतच नव्हता. इतकी संथ होती म्हणजे तो प्रॅक्टिकली खेळत नव्हता. तर अशा गोष्टी बरंच बदलत होत्या. त्यामुळे पहिल्या वीकमध्ये मी ते केलं असं म्हणू शकतो की स्ट्रॅटेजी किंवा मी काय करू शकतो किंवा मी कुठल्या पद्धतीने हा गेम खेळू शकतो हे मी पहिल्या वीकमध्ये ठरवलं आणि बनवलं असं म्हणेल. तिथे मी ठरवून नव्हतो गेलो. मग काय वाटलं तुझ्या घरात आत गेल्याच्या नंतर कुठले कंटेस्टंट तुला तुझ्यापेक्षा भारी वाटले किंवा हे आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठेतरी आड येतील असे कोण कंटेस्टंट होते? तसे सगळेच होते. कारण कोणालाच मी नको होतो. प्रत्येकाने मला सांगितलेलं की आला वाईल्ड कार्ड इसको बाहेर निकालो. असं तोंडावरही बोलले आणि मागेही बोलत असतील आय एम शुअर. जे बाहेर आल्यावर आता हळूहळू कळेल मला की कोण काय बोलत होतं. पण कोणालाच मी नको होतो. त्यामुळे प्रत्येकच कंटेस्टंट माझ्या आड येणार होतं. एक्सेप्ट फॉर रेवा आणि संस्कृती. आम्ही तिघं वाईल्ड कार्ड होतो. तर आमच्या तिघांमध्ये काहीतरी ती सिमिलर फिलिंग होती की आपण ह्या प्रांतात नवीन आलो आहोत. तर एकमेकांना धरून थोडंसं आपण सर्व्हाइव्ह करायचा प्रयत्न करू. त्यांना सोडल्यास बाकीचे जे 10 होते ऑलरेडी प्रत्येकच जण आड येणार अशी फिलिंग होती. कोणाशी मैत्री घट्ट झाली आत गेल्यानंतर? प्राजक्ताशी मैत्री घट्ट झाली. खूप कमी वेळात घट्ट मैत्री झाली. कारण आय गेस जी एक विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा ज्या गोष्टींवर विचार केला जातो तो ऑलमोस्ट सिमिलर आहे आमचा. शी ऑल्सो बिंग अन आर्टिस्ट, ती खूप उत्तम सिंगर आहे. मी ऍक्टर आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ती आमची वेवलेंथ जुळली आणि तिच्याशी मैत्री जरी 2 आठवडेच होती. ती आमचा तो काळ 2 आठवड्यांचा होता, पण त्याच्यात मैत्री खरंच खूप घट्ट झाली प्राजक्ताशी. प्राजक्ताशी. मग ती जेव्हा बाहेर गेली तेव्हा काय भावना होती त्या 2 आठवड्यामध्ये? ती ऍक्च्युली पहिल्या आठवड्यात पण आय गेस नॉमिनेटेड होती. जेव्हा मी पहिल्या आठवड्यात गेलो मी एवढंच प्रे करत होतो, म्हटलं बाहेर नको जाऊस. कारण जर पहिल्या आठवड्यात दुसरं कोणीच बोलत नाही आपल्याशी, दुसरे सगळे असे लुक देत आहेत की आला शाणा. बरं मी शाणा बनते नाही तरी त्यांची अशी धोरण आहे की आला शाणा आहे, शायनिंग मारेगा, हे असं अच्छा बेटा असं करणार, अच्छा बेटा तसं करणार. असे रिएक्शन तुला कोणाचे जाणवले घरात? प्रत्येकाचे होते. रुचिताचे होते, विशालचे होते, वाईल्ड कार्ड्स को बाहेर निकालो. ऐकू यायचं म्हणजे लोकांना वाटतं की ऐकू येत नाही, पण त्याचं घर आहे, आपण एका घरामध्ये असतो ते ऐकू येतात. पण ठीक आहे, ती एक्सेप्टन्सची गोष्ट आहे की कोण आपल्याबद्दल काय विचार करतंय. नंतर तर विशाल बरोबर खूप चांगली मैत्री झालेली. विशाल बरोबर चांगला गेम खेळला असं मी म्हणू शकतो किंवा जे टास्क होते आणि जे आपण एकत्र खेळणं ज्याला म्हणतो ते खूप चांगलं खेळलं गेलं. कारण ते स्ट्रेंथ त्याच्याकडे होती. युजली स्ट्रेंथला अट्रॅक्ट करते आणि स्ट्रॅटेजीला अट्रॅक्ट करते की जर एका गोष्टीला एक चांगली टीम बनवण्याच्या हिशोबाने दॅट वॉज अ व्हेरी गुड अलायन्स. पण तुम्ही आल्याच्या नंतर तुमची पॉवर की गेली होती आणि ती चुकून विशालकडे आणि रुचिताकडे गेली होती. अरे माती त्या दोघांची. संस्कृतीला काही काम नाही. तिने अशी म्हणजे हे माझा फोन धर एक मिनिट म्हणून अशी चावी दिलेली तिने धरायला. कोण सोडणार ती पॉवर की जेव्हा की बिग बॉसने ऑलरेडी सांगून पाठवलेलं आहे, रितेशजींनी सांगून पाठवलंय की ही पॉवर आहे, याच्यामध्ये काय काय पॉवर्स आहेत ते सांगून पाठवले. असं एक मिनिट धर रे असं कोण देतं. तर तशी ती पहिली गेली. बरं एवढं सगळं झाल्यानंतर रेवाने पण तेच केलं. जरा एक मिनिट बघू बघू बघू, हा धर धर धर, मी सांगतोय तू वेडी आहेस, माझ्याकडे तर द्यायची कमीत कमी. अशा त्या खूपच बाय डिफॉल्ट पॉवर कीज गेली. पण तू आधीचे एपिसोड्स बघून आला नव्हतास? नाही, माझी पॉवर की नव्हती गेली. नाही म्हणजे पण त्यांना असं तू तेव्हा सांगितलं नाहीस की अरे म्हणजे
स्टार्टिंगलाच म्हणजे जेव्हा पर्व सुरू झालं त्यांनी स्वतः हे गोष्ट मला सांगितली की कशी रुचिताची पॉवर की करणने पाणी पिऊन घेतली. हा. त्यांना माहिती होतं ना ते तेवढ्या आता वाईल्ड कार्ड मग अशीच कशी दिली चावी? आणि बरं वाईल्ड कार्ड येत आहात तुम्ही असं तर नाही ना की बाळबोध कोणीतरी प्रायमरी मध्ये ऍडमिशन घेते. तुम्हाला जर 60व्या दिवशी 50व्या दिवशी वाईल्ड कार्ड पाठवलं जातंय तर इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही जे एपिसोड बघितलेले आहेत ते मेंटेन करावं. सागर कारंडे कसं वाटलं घरामध्ये शांत आहेत, तुझ्यासोबत? खूप शांत आहेत ते. जेव्हा त्यांना राग येतो किंवा एखादा मुद्दा त्यांना चुकीचा वाटतो किंवा आक्षेप घ्यावा असं जो फील असतो ज्याच्यामध्ये त्याच्यात ते बोलतात. नाही ते इतर वेळेस ते खूपच अंडर करंट वाटले मला. तुला कुठला टास्क खेळताना फार डिफिकल्ट गेलं आणि वाटलं की अरे अजून खूप चांगला टास्क खेळू शकलो असतो आपण? पहिलाच, कारण तोच एक टास्क आहे जो कम्प्लीट नाही करता आला मला. जो कॅप्टन्सीचा टास्क होता पहिला, जो रोपवाला होता, जो प्रचंड डिफिकल्ट होता. पहिलाच आठवडा माझा, पहिल्याच वेळेस, आणि जिथे सगळेच विरोधात आहेत, जे म्हणजे लिटरली रस्सीने बांधूनच गळ्याभोवती वगैरे माझ्या दोऱ्या टाकून मला बांधून टाकलेलं. आणि त्याच्यात लिमिटेशन्स पण होते, कारण रुचिता होती आणि दीपाली होत्या, राखी होती. तर तो डिफिकल्ट टास्क होता, कारण तो मला कम्प्लीट नाही करता आला. समहाव म्हणजे ऑफकोर्स लिमिटेशन्स होते, मुली होत्या, त्यांच्याबरोबर व्यवस्थित खेळणं होतं. तो टास्क आम्ही पाहिला. त्या टास्क मध्ये रशी वगैरे बांधली होती तेव्हा म्हणजे असे शक्तिशाली खेळ खेळतो जेव्हा आपण त्यावेळेला आपल्याला खरोखर बॉडीला वगैरे कुठेतरी त्रास होतो, इजा होते. त्यावेळेला आपण त्यांना सांगतो की बाबा हे करू नका. तर तू तसा काय प्रयत्न केलास का? जाणून बुजून तशा पद्धतीने त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी वापरली आणि तुला अशा पद्धतीने हे केलं असं तुला वाटतं? इव्हेंच्युअली तो टास्क आहे आणि तिथे काही असे बेसिक ग्राउंड रूल्स नसतात की इथून बॅडमिंटन जसं आपण खेळतो ह्या चौकानातूनच तुम्हाला फुल मारायचं आहे. तो टास्क आहे, तो बिग बॉसचा टास्क आहे. त्याला ग्राउंड रूल्स आपणच सेट करायचे असतात, लूप होल्स आपल्याला शोधायचे असतात. त्यामुळे तो कम्प्लिटली कंटेस्टंटने खेळण्याचा गेम आहे. त्यामुळे तिथे अशा गोष्टी कंप्लेंट्स करून की मला लागतंय सोडा वगैरे, तो प्लेआउटचा पार्ट होतो. पण तिथे तेव्हा खरंच प्लेआउटची गरज नव्हती. जे लागलं वगैरे ते तर खरंच लागलं होतं मला, पण त्याच्यावर मी प्लेआउट करू याची काय गरज मला वाटली नाही, कारण तो स्ट्रेंथचा टास्क होता आणि स्ट्रॅटेजीचा टास्क होता, जिथे माझी स्ट्रॅटेजी, माझं स्पीड, माझी ॲजिलिटी काम करत होती. बट इव्हेंच्युअली जेव्हा मला पकडण्यात आलं आणि मला गुंडाळण्यात आलं, तिथे कळलं होतं की तो टास्क आता सॅबोटॅज झालेला आहे. पण तिथे प्लेआउट करायची मला गरज नव्हती वाटली. पण संगीत, तुझी जेव्हा एंट्री झाली ना बिग बॉसच्या घरामध्ये, तेव्हाच महाराष्ट्राचे रसिक प्रेक्षक त्यांना आवडलं होतं की तू बिग बॉसच्या घरामध्ये गेलायस आणि तुला खूप प्रेम मिळत होतं. आणि तू त्यांना फायनल मध्ये, म्हणजे तुला ते लोक फायनल मध्ये पाहत होते, पण ते अनवधानात ती गोष्ट घडली नाही, कारण तू डिझर्विंग होतास असे संपूर्ण महाराष्ट्र बोलतो. आणि आताही तू बाहेर आल्यावरती तुला रिएक्शन्स लोकांचे कळत असतील. काय वाटतं, काय चुकलं तुझं? कोणासोबत राहणं चुकलं, कोणासोबत वागणं चुकलं, काय चुकलं कुठं नेमकं? नाही, काय चुकलंय हे कदाचित बिग बॉस स्वतःच सांगू शकतील, कारण ज्या नोटवर मी बाहेर निघालो तेव्हा सिच्युएशन अशी होती की माझ्याबरोबर जे अजून 2 जण उभे होते, त्यांच्यातले एक सागर होते. ते धरून सगळ्या जणांचं मत होतं आणि माझंही की मी आज जात नाही बाहेर. ज्या पद्धतीचा गेम आलेला तिथपर्यंत खूप कॉन्फिडेंटली मी सांगितलेलं की भाऊच्या धक्क्यावर पण सांगितलेलं की नाही, आज मी नाही जाणार, आज मला वाटते सागर जातील. आणि त्यांनी पण माझ्यानंतर तेच सांगितलं की आज मी जाणार, कारण संकेत जाऊ शकत नाही. आणि हे आमचं नाही, हे बाकीच्या घरात म्हणजे राकेश, तन्वी, ज्यांनी मला नॉमिनेट केलेलं, राकेशने पण, त्याचंही म्हणणं होतं की आज म्हणजे संकेत जाणं शक्य नाही, कारण तो तसा स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि भरपूर स्ट्रॉंग प्लेअर आहे. त्यामुळे सागरच जाणार आज. त्यामुळे काय चुकलं किंवा काय कोणाच बरोबर राहिलो, कोणाबरोबर नाही राहिलो, त्याच्याने आय गेस हे सगळं बघितल्यावर फरक नाही पडत, कारण इव्हेंच्युअली सगळ्यांचंच मत होतं की मी नाही जाते किंवा मी नाहीच गेलो पाहिजे, मी एक स्ट्रॉंग प्लेअर आहे. तर काय चुकलं ते नाही माहिती मला. माझं काही चुकलं तर मला तसं नाही वाटत, कारण जरी मी काटामध्ये असतो तरी ते लोक ऑलरेडी माझ्याच बाजूने बोललेत इव्हिक्शनच्या दिवशी. मी टोळीत होतो ते सुद्धा माझ्याच बाजूने बोललेत. जे माझ्याबरोबर नॉमिनेटेड आहेत ते सुद्धा स्वतःचं नाव ठेवून माझ्या बाजूने बोललेत की आम्ही जाणार. त्यामुळे मला वाटत नाही की मी कुठे काही चुकलो असेल गेम खेळण्यामध्ये किंवा माझा गेम दाखवण्यामध्ये. माझा गेम तर डेफिनेटली सगळ्यांना दिसला. रितेशजी पण स्वतः बोलले की इट वॉज नॉट एक्सपेक्टेड, सरप्रायझिंग होतं. तर जर सगळ्याच गोष्टींचं गणित जुळतंय, मग काय चुकलं ह्याचं उत्तर कदाचित मला नाही देता येणार. काय वाटतं, हे म्हणजे खेळ तुझा चांगला आहे, बरोबर आहे, प्रेक्षकांची पसंती मिळत होती, आतमध्ये कोणाशी वाईट नव्हतं, मग काय वाटतं, चॅनलने हे ठरवून वगैरे केलं असं वाटतं तुला?
चॅनल काय ठरवणार म्हणजे आता याच्यामध्ये इव्हेंच्युअली एक गोष्ट आहे की हा एक खेळ आहे आणि मी तो अ, खेळायचा हे ऍग्री केलेलं आहे. हम्म, माझं काम आहे आतमध्ये जाऊन गेम खेळणं, हम्म, व्यवस्थित 100% देणं, इव्हेंच्युअली जे डिसिजन मिळणार आहे ते एक्सेप्ट करणं. आणि त्याच जसं नाकाच्या सरळ रेषेत आपण म्हणतो, मी पर्सनली पण तसाच आहे आणि मी त्याच गोष्टींवर फक्त फोकस केली. आता जर बाहेर येऊन मी त्याच्यावर विचार करत बसतो तर मला नाही वाटत काय फायदा होणार आहे. इट इज वेस्ट ऑफ माय टाइम ॲज वेल. आणि टाइम इज मनी, त्यामुळे मी माझा काही टाइम वेस्ट करत नाही या गोष्टींवर. एक डिसिजन घेतलं गेलं, ते 100% विचार करून घेतलं गेलं असेल, वोटिंगच्या बेसिसवर ते असतं, लोकप्रियतेवर असतं, जे काय असेल ते. मग लोकप्रियता तर मिळत होती की, हो. खूप मिळत होती. हो. म्हणजे लोक आत्ताही कमेंट करतायत की आम्ही टॉप मध्ये बघत होतो, हो, मी पण. फायनल मध्ये बघत हो. होतो. पण मग काय असं घडलं, काय रिझन असं वाटतं तुला? नाही माहित मला. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक मला नाही माहिती, की मी कसं सांगू शकेल, की काय घडलं किंवा काय झालं. आणि राहिली गोष्ट चॅनलची किंवा बिग बॉसची, तर बेसिकली गेम आपल्याला खेळवतो रादर. मी एक कंटेस्टंट आहे. हम्म. मी गेमच्या वर नाही ना, गेम माझ्या वर आहे. तर इव्हेंच्युअली गेम जे डिसाईड करेल ते होणार आहे.